हे सगळं थांबलं पाहिजे जयंत. जयंत कानिटकर, यू नीड टू स्टॉप इट राईट नाव. यू स्टॉप विश्वा, स्टॉप. अरे काय काय नाही केलंस तू? तिचे हात बांधलेस, तिला कपाटात कोंडलंस, रात्रभर गाणं गायला लावलंस, डायनिंग टेबल खाली ठेवलंस, गुलाबाचे काटे टोचलेस, अरे सीसीटीव्हीच्या ऑब्झर्वेशन खाली ठेवलंस, आणि हे सगळं होऊन सुद्धा तू थांबला नाहीस. तिला पिंजऱ्यात डांबून ठेवलंस. जयंत, तू ना माणूस नाहीयेस, तू राक्षस आहेस. राक्षस. घुसमटवतोयस, तिला त्रास देतोयस, कोणतोयस, हे कसं कळत नाही तुला? Stop it. Stop it, विश्वा. You don't deserve to be with Janvi. हरीश, हरीश दारुगड. हरीश, अरे किती वाजले पाहिलंस का? निघायचंय. तू सिंचनाला आणायला जाणार होतास ना? अजून निघाला नाहीयेस. तिला घेऊन कधी पोहोचणार तू कार्यक्रमात? अरे कधी जाणार, कधी तू पोहोचणार तिकडे मग? हरीश, हरीश, ते काय मोबाईलचं ते कानाला लावून बसलायस का? काढ बघू ते आधी. हरीश, दार उघड. सिंचना, सिंचना बाळा, तू मनातला सगळा राग दूर सारून इथे आलीस. खूप बरं वाटतंय बघ. हरीश, ह्या काय बोलतायत? ह्यांना आपल्यात भांडण का झालं हे माहित नाही का? सिंचना वहिनी, जरा शांत हो. आई, आपण जरा बसून बोलूया का? हरीश, गप्प का? बोल ना आता. मला वाटलं होतं माझा हॅरी माझ्या सोबत आहे, आमचं एक परफेक्ट रिलेशनशिप आहे, पण नाही. शेवटी तू मला सोडून तुझ्या आई बाबांकडेच गेलास. एकदाही मी कशी आहे, मी एकटी काय करतेय, मी एकटी सगळं कसं मॅनेज करते हे साधं विचारायची इच्छा सुद्धा नाही झाली ना तुला? इथे उभे राहिलेल्या कोणालाच माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. सिंचना, इथे काहीच बोलायला नको, तिकडे जाऊन बोलायचं. नाही, इथेच सगळ्यांसमोर बोलायचं आहे मला. सिंचना प्लीज, इथे काहीही बोलू नकोस, तिकडे जाऊन बोलूया. चल. नाही, कळू दे ना सगळ्यांना. तसंही आपल्यातलं भांडण आपल्यातलं राहिलंच नाहीये. सगळेच इन्व्हॉल्व झालेत, तर त्यांनाही कळू दे ना. आजपर्यंत मी तुझ्या फॅमिलीचा भल्याचाच विचार करत आली, तुझ्या फॅमिली सोबत एवढे हॅपीली राहिली. तुला तर चांगलंच माहिती मी किती श्रीमंत घरातून आली. मला ह्या सगळ्या ऍडजस्टमेंटची सवय नाहीये. मी कोणत्या लाईफस्टाईल मधून आली आहे तुला तर चांगलंच माहिती.
आपल्या घरात एवढ्या सगळ्या लोकांसोबत राहायला लागतं. 8-8, 10-10 लोकांसोबत वॉशरूम शेअर करावं लागतं. आपली वेळ कधी येईल यासाठी लाईन लावून उभं राहावं लागतं. ते एवढूसं किचन, ती एवढीशी खोली, त्यात आपलं छोटं भांडण जरी झालं ना तरी सगळ्यांना ऐकू जात होतं. त्यात ही तुझी आई, हिचं तर स्कॅनर सारखं माझ्या प्रत्येक छोट्या गोष्टीवर लक्ष होतं. सिंचना- तरी मी हे सगळं सहन करत होते. कोणासाठी? तुझ्यासाठी. कारण माझं तुझ्यावर प्रेम होतं. आपल्या भांडणात जेवढा तू आहेस तितके तुझे आई बाबा पण कल्प्रिट आहेत. बस हा सिंचना, बस. तर तुझा मला चेहरा सुद्धा बघायचा नाही. आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. हरीश, तू माझा इन्सल्ट करतोय. आणि तू माझ्या आईचा आतापर्यंत जो काही करतेस ना त्याला सुद्धा इन्सल्टच म्हणतात हा सिंचना. सुरुवात मी नव्हती केली. एवढी वर्ष जे काय माझ्या मनात पाहिलं झालं ते आज बाहेर पडतंय. मग एवढी वर्ष तुझ्या घरात माझा सतत इन्सल्ट होत होता त्याचं काय? हॅरी, तू तर गप्प. तू हरीश, सिंचना वहिनी प्लीज तुम्ही जरा शांत होता का? प्लीज शांतपणे बोलूया का आपण? नाही 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 सिद्धू, आता अजिबात शांतपणे बोलायचं नाहीये मला. आता नाही हिचं तोंड सुद्धा बघायचं नाही. जोपर्यंत सिंचना तू माझ्या आईची पाय पकडून माफी मागत नाही ना तोपर्यंत मला हिचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. कळलं सिंचना? माफी, माय फुट. चूक तुम्हा सगळ्यांची आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही माझी माफी मागत नाही ना तोपर्यंत मी कोणाचं तोंडही बघणार नाही. अगं सिंचना, हे बघा, हवं तर सिंचनाच्या वतीने मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते. मला नाही खरंच चांगली होती. आता सध्या खूप टेन्शनमध्ये, तिला जरा पाठिंब्याची गरज आहे. मी थोडंसं जाते तिच्याकडे.